जे प्रोडक्ट अवेलेबल आहेत त्यातच आपण बघा नॉर्मल स्किनवरही सुंदर आणि फ्लॉलेस लुक कसा केला ते शेवट नक्की पहा. जे ब्लॉग बघतात त्यांना माहितीच आहे की 5 डेजचा मेकअप मास्टर क्लास चालू आहे. मुलींना मॉडेल मेकअप दाखवायचे होते, पण मुलींना म्हणणं असं होतं की जे आमच्याकडे प्रोडक्ट आहेत त्यावर मेकअप दाखवा आणि तोही आपल्या मुलींमधल्याच कुणावर तरी. मग काय मुलींनी मुलींमधनच एक चेहरा निवडून दिला आणि तो आम्ही निवडला वैष्णवीचा. वैष्णवी दिसायला फारच सुंदर आहे, फक्त तिच्यावर थोडंसं स्ट्रक्चर होतं. मुलींमध्ये फार उत्साह होता कारण त्या आज फर्स्ट टाइम रिअल मेकअप बघणार होत्या, तेही त्यांच्याकडे असलेल्या प्रोडक्टमध्ये. आपल्या महाराजांची जयंती जवळ आली होती. मग काय लागलो तयारीला. ज्वेलरी, ड्रेपरी, तलवार, जिरेटॉप, लोकेशन, घोडा हे सगळं बघता बघता अगदी नाकी नवले होते. पण काय आपण हारणाऱ्यातली थोडीच आहोत. मेकअपसाठी एक लुक हवा होता आणि तो आपण निवडला रॉयल आणि साधा असणारा, म्हणजेच आपल्या माताजी जाऊ यांचा. या सर्वांची मॅनेजमेंट लावून शेवटी मेकअपला सुरुवात झाली. आता मेकअप करताना आमचा फर्स्ट डेमो होता आणि फर्स्ट डेमोच मॉडेलवर न घेता रिअल क्लायंटवर आम्ही स्टार्ट केला होता. वर घातले म्हणल्यानंतर चंद्रकोर आलीच आणि ह्या साईजची एवढी मोठी चंद्रकोर माझ्याकडे अवेलेबल नव्हती. वैष्णवच्या फेसवर ना थोड्याफार प्रमाणात स्ट्रक्चर होतं, त्याच्यामुळे प्रायमर कसं निवडावं, स्ट्रक्चर हे असं असेल तर स्किन हँडल कशी करावी, बेस कसा क्रिएट करावा, ह्या गोष्टींना स्टेप बाय स्टेप सगळं सांगत गेले. आणि वैष्णवीचा मेकअप इतका सुंदर झाला होता, दिसायलाही तिची पर्सनॅलिटी खूप सुंदर होती, त्याच्यामुळे सगळी ज्वेलरी किंवा आउटफिट तिला फार भारी दिसत होता. आणि हाताने चंद्रकोर करायची म्हटल्यानंतर अचूक आणि परफेक्ट मोजमाप लागणार होतं, म्हणून काय एक चमचा घेतला आणि चमचाच्या साहाय्याने एक सुंदर आणि मोठी चंद्रकोर क्रिएट केली. तो क्षण माझ्यासाठी खूप खास होता, कारण चंद्रकोर इतकी सुंदर लागली होती, ती आकर्षक आणि अगदी उठून दिसत होती आणि मुलींच्या चेहऱ्यावरही आनंद आणि आश्चर्य सोबतच झळकत होते. तेवढ्यातच माझं लक्ष वैष्णवीकडे गेलं. वैष्णवी स्वतःला आरशात बघून हसत होती आणि तिच्या तोंडून एक शब्द बाहेर पडला, मॅम मला माझ्या लग्नातही असाच लुक करायचा आहे. आणि काय तिच्या एका ह्या शब्दाने आजची माझी सगळी मेहनत सार्थकी लागली. चला तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय.